आज तर नवरोबानी हद्द केली राव. काय झालं सांगते. काल आहोंना सांगितलं होतं की गव्हाचं पीठ संपलेलं आहे आणि त्याला दळून आणा. तर हो हो बोलत त्यांनी रात्रीचे 10 वाजवले आणि आमच्या घरी खूप काही काल घडलं होतं जे मला इथे शेअर करता येणार नाही. पण त्या मॅटरमध्ये आहोंनी ते दळण आणायचं विसरून गेले आणि मग काय रात्री शॉप बंद झाली आणि आज मात्र स्वयंपाकामध्ये आता काय बनवायचा हा प्रश्न पडला. कारण जर स्वयंपाक नाही बनवणार तर करणार काय? खिचडी तर डब्यामध्ये देऊ शकत नाही. सो मी काय केलं, जे आपलं बेसन पीठ असतं त्याचे थालीपीठ बनवले, त्याबरोबर भाजी बनवली, राईस बनवला. फक्त केलं काय की पोळीच्या ऐवजी थालीपीठ बनवलं. मोस्टली आम्ही थालीपीठ जे आहे ते ब्रेकफास्टमध्ये खातो, पण आज मात्र आम्ही लंचमध्ये लिटरली ते पूर्ण जेवण म्हणून खाणार आहोत. सो हे फर्स्ट टाईम आहे जेव्हा आम्ही जेवण म्हणून पोळीच्या ऐवजी थालीपीठ यूज करतोय. तुमच्याबरोबर असं कधी झालं ना की म्हणजे पीठ नाही आहे किंवा मग ज्वारीचं पीठसुद्धा संपलेलं आहे, ऑप्शन नाही आहे, तर थालीपीठ मात्र एक बेस्ट ऑप्शन आहे. इथे आमच्या ज्या ताई आहेत आमच्याकडे ज्या काम करतात त्या मला विचारत होते की तुम्ही हे कसं बनवलं. सो तुम्हालासुद्धा मी ही रेसिपी शेअर करते. जर तुम्ही कधी अशी अडचणीत पडलात ना तर ही मात्र खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. सगळ्यात अगोदर आपल्या घरी जे बेसन असतं कुठलंही पॅकेटचं बेसन किंवा मग दळून आणलेलं, सो ते बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला पाणी मिक्स करून त्याच्या गाठी ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या. सुरुवातीला जर जास्त पाणी मिक्स कराल ना तर ते थोडंसं त्याच्यात लम्स असतात, गाठी बनतात. सो कमी पाणी यूज करून त्याच्या गाठी काढत काढत एक म्हणजे मीडियम अशा थिक लेअर तयार करा. तुम्ही बघू शकता आता इथे तव्यावर टाकल्यानंतर जसं डोसा बॅटर आहे त्याच प्रकारचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्याची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही एवढी ठेवू शकता. आता मला ती शब्दांमध्ये एक्सप्रेस नाही करता येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला जे व्हेजिटेबल्स हवे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. आता इथे मी फक्त लाल तिखट, हळदी आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून ॲड केलेली आहे, कारण हे जे आहे मी आता जेवणाबरोबर खाणार आहे. सो तुम्हाला फक्त ब्रेकफास्टमध्ये खायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करू शकता, जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर किंवा मग कॅप्सिकम किंवा तुम्ही पनीरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. खूप सारे व्हेजिटेबल्स आहेत जे तुम्ही बारीक चिरून याच्यात ॲड करून चांगलं हेल्दी ब्रेकफास्ट बनवू शकता. सो मी खूप वेळेस हे बनवते, याच्या अगोदर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे. आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर तव्यावर टाकून एक बॅटरसारखं म्हणजे जसं डोसा आपण बनवतो तसं ते बनवून घ्यायचं. सो ही झाली रेसिपी. त्यानंतर थोडासा शूट होता, तो मी शूट कंप्लीट करून घेतला आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं जेवण करण्यासाठी. पण बघू शकता ट्रॅफिक किती लागलेला आहे. झालं असं की एका ठिकाणी आग लागली होती आणि जी आपली अग्निशमन दलाची गाडी आहे ती ऑलरेडी खूप मोठी असते आणि हा रस्ता जो आहे तो खूप ट्रॅफिकने भरलेला होता आणि ती गाडी जराशी आडवी झाली, म्हणजे पाठीमागे त्याला दुसऱ्या रस्त्याला जायचं होतं. सो झालं असं की तिथे खूप जास्त गोष्टी घडल्या. एक गाडीवाला पडला, एक गाडी आडवी आली आणि मग एवढ्या ट्रॅफिकमध्ये कोणी मागे जायला तयार नाही. बघू शकता किती जास्त इथे रश झालेली आहे. मी पहिल्यांदा लाईफमध्ये इतकी मोठी ट्रॅफिक बघितलेली आहे. एनिवे त्यानंतर एक तासाभराच्या नंतर आम्ही ट्रॅफिकच्या बाहेर निघालो. तिथून आम्ही जेवण्यासाठी गेलो होतो. तिथे थोडंसं ना जंगल टाईप वातावरण होतं. सो मस्त मजा आली. तिथे मांजरी होत्या, काही बर्ड्स वगैरे होते. सो छान अशा थंड वातावरणामध्ये आम्ही जेवण केलं. बऱ्याच वेळा आम्ही फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जातो, पण आज पहिल्यांदाच आम्ही जंगल टाईप थीम जो आहे तो ट्राय केलेला आहे. तिथे छत वगैरे नव्हतं, चेअर्स टाकलेल्या होत्या आणि अगदी जंगलमध्ये होतं. सो आम्ही हे प्रकार जो आहे पहिल्यांदाच ट्राय केला होता आणि आम्हाला खूप आवडला. थोडंसं सवय असते आपल्याला एसीमध्ये किंवा फॅनच्या खाली, थोडीशी मला गरमी होऊ लागली, बट तिथले जे ॲनिमल्स होते त्यांना पाहून किंवा मग थंड अशा आकाशाच्या खाली मस्त थंड वातावरणामध्ये मस्त वाटू लागलं. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. छान छान ब्लॉगसाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.